साक्षात भद्रकालीचंच रूप आहे. शिवस्नुषा क्षेत्राणी शोभताय खरे, परंतु हा युद्धवेश करून बख्तर चढवून आमच्या तारा निघाल्यात तरी कुठे? मासाहेब, आम्ही आमच्या दादा महाराजांच्या छत्रपती शंभू महाराजांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यास, खासा औरंग आमच्या समशेरी खाली चिरडण्यास मुघली छावणीवर छापा मारणार आहोत. आमच्या संगाती संताजीराव आणि धनाजीराव ही आहेत. ही मुघलांची छावणी आणि ह्यो शाही तंबू म्हणजे त्या औरंग्याची गुलालबारी. आणि या शाही तंबूच्या हिफाजतीसाठी या 7 बड्या सरदारांच्या हजारो समशेरींच्या पहाऱ्यांच्या छावण्या आहेत. म्हणजे 7 पदरी चिलखत घालून औरंगजेब कडेकोट बंदोबस्तात बसलाय. संताजीराव, तुम्हाला अजून मी वाटतंय का आपण हे चौकी पहारे बंदोबस्त मोडून आपण त्या औरंग्याच्या शाही डेऱ्यात घुसू आणि त्याच्या नरडीचा घोट घेऊ? होय, तुमच्या धैर्याला, असामान्य निश्चयाला आमचा सलाम. सह्याद्रीच्या कुशीतील, दर्याखोऱ्यांच्या मुशीतील आपली जडणघडण, सरसेनापती हंबीररावांचं तप्त रक्त आपल्या धमन्यांमधून सळसळतंय. स्वराज्यासाठी, इथल्या दौलतीसाठी प्राणपणाला लावून अविरतपणे झुंजण्याचं व्रतांजनच जणू काही घेतलं आहे मोहित्यांच्या कबिल्याने. आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे तारा. परंतु आम्ही आपणास मोहिमेवर जाण्याची परवानगी हरगीज देऊ शकत नाही. मासाहेब, आम्ही मोहिमेची सिद्धता केली आहे. थोरल्या महाराजांनी शास्तखानाला समशेरी खाली घेण्याचा धाडसी बेत आखला, नियोजन आखले. अशक्य गोष्ट ती शक्य केली. आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही हा डाव टाकतो आहोत. आम्हास खात्री आहे आई भवानी हे दान आमच्या पदरी टाकेल. इथून यांच्या छावणीत लय मराठा सरदार आहेत. त्यातलं 2 मारायचं आणि त्यांची जागा आपण घ्यायची. छबिन्याचा स्वार शिपाई व्हायचं आणि गस्तीच्या निमित्तानं अलगद गुलालबारीपर्यंत पोचू शकतो. काय बोलताय संताजीराव? एवढं सोपं वाटलं होय तुम्हाला? आता त्यामध्ये धनाजीराव, आता मोडता घालू नका. हा विचार करायचा वक्त नाही. तुम्ही आमच्या संगती येताय का नाही तेवढं बोला. या किती विचार केला तरी तुमच्याच साथीला असतोय, माहित नाही हो तुम्हाला. चला तयारी करूया. पण तारा, मासाहेब, आम्हास रोखू नये. गनिम बेसावध आहे. अशा समयी केलेल्या माऱ्यानं गनिम बेजार होईल. खासा औरंग समशेरी खाली घेऊन सर्व मुलूक मोकळा करू. असा छापा मारू की घाल झडप की कर घडप. शंभू छत्रपती महाराजांच्या बलिदानाचा सूड उगवण्यासाठी आमची समशेर म्यानातून उसळते आहे मासाहेब. औरंगजेबाच्या रक्ताला चटावलेली आमची समशेर औरंग्याच्या रक्तानं न्हाऊन निघाल्याशिवाय म्यान होणार नाही. जगदंबा. तारा, आपण मोहीमशीर होण्याचा निर्धार उरात ठेवून आला आहात तर आम्ही आपणास रोखणार नाही. पण तारा, राजाराम राजे गडावर नाहीत. युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या घरी सांत्वनासाठी गेलेत. ते परत आल्यानंतर आम्हास विचारतील. प्रत्यक्ष संताजीराव, धनाजीराव यांच्यासारखे भवानीचे खड्ग मर्दाना वीर असताना आमच्या ताराला रणांगणावर का जावे लागले? तर मग काय जाब द्यावा? आणि अशाने संताजीराव आणि धनाजीरावांच्या प्रत्यक्ष देवेंद्रालाही पराभूत करण्याच्या भीम पराक्रमावर संदेह घेतील लोक. त्यांना तरी ठाऊक आहे आपण रणांगणावर जाणार आहात ते? अद्याप तरी त्यांना याची कल्पना नाही. असं? संताजीराव, धनाजीराव स्वराज्यात आपल्यासारखे समशेरीचे धनी असताना राजघराण्यातील स्त्रियांनी हाती समशेर घ्यावी हा वक्त आलाय या दौलतीवर.
बासाहेब, आपण यांना बोल लावू नये. आम्ही मोहिमेवर येणार हे या दोघांनाही ठाऊक नाही. राणीसाहेब, आपण मोहिमेवर येणार, ते बी आम्ही जिथं असताना. आमच्यावर असा अविश्वास दाखवू नका. आणि राणी साहेब, आम्ही औरंगेच्या फौजेत गनिमिकाव्यानं लपून छपून घुसणार आहे. आपण आलात तर सगळा खेळ बिघडल. पण आमची समशेर त्या औरंग्याचं रक्त प्यायला आसुसली. दादा महाराजांच्या मृत्यूच्या प्रतिशोधाची अग्नी आमच्या उरात धुमसते. ती आग तशीच धुमसत ठेवा राणी साहेब. आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावू, पण त्या गनिमाच्या खांडोळ्या करू. मरू किंवा मारू, पण शंभूराजांच्या बलिदानाचा सूड घेतल्या बिगर आम्ही माघारी येत नाही. जय महाकाल. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। आलमपना का इस्तकबाल बुलंद हो। जहांपना ने हमें याद फरमाया। हाँ, हमारे सारे सालारों को फरमान भेजकर इत्तला कर दो कि पहरे और गश्त बढ़ा दिए जाए और इस काम में हम कोई भी कसूर बर्दाश्त नहीं करेंगे। मगर आलमपना, अब कुछ ही वक्त में हम पूरे दक्कन पर मुगल सल्तनत का परचम लहरा ही देंगे, और इसी खुशी में तो पूरी मुगल छावनी जश्न के माहौल में मशरूफ है। उम्र हमारी हो चली है, पर तुम सठिया रहे हो वजीर। हाँ? अली आदिल का सरदार अफजल खां और हमारे मामू जहां नवाब शास्ता खां साहब को भूल गए। जश्न तो वो भी मना रहे थे, पर कब सिवा ने आकर उन्हें खदेड़ दिया उन्हें भी पता नहीं चला। आलमपना, हम भूले नहीं हैं, हम भूले नहीं हैं, लेकिन ऐसा कोई रुस्तम कहाँ बचा है इन काफर मराठों में? वजीर सल्तनत असद खां, इन मराठों में से किसी को भी कम समझने की गुस्ताखी मत करना। इनका बच्चा बच्चा रुस्तम है। ये आसमां से बरसते हैं, जमीन से उग आते हैं, कहां से आते हैं और कहां गायब हो जाते हैं कोई कुछ नहीं कह सकता, कोई कुछ नहीं कह सकता। बहुत से कहो जश्न मनाएं, लेकिन होशियारी से और चौकन्ना रहकर। जो हुक्म आलमपना। चौकन्ना तो रहना ही होगा। नजरो, तुम्ही या मागल्या अंगानं टेहाळणी करा, मी या मोरल्या अंगानं पुढं सरकतो. तुम्ही वाईट सावध राहा. मोगली हाशमांची गस्त चारी बाजूंनी असते. असू द्या की, अशी बी आजची रात्र त्यांची शेवटची रात्र आहे. घाला बेट्या हो, घाला, गस्त घालून घ्या. इथं तुमचा बा संताजी घोरपडा आलाय.
भाईजान सोडा. अरे भ्याडासारखं हल्ले काय करताय? सोडा सोडा सोडा. असं भ्याडावानी काय लढतायचं? परत आहे साधा सामने लढा की. अरे लाज वाटत नाहीत का? असे लगेच बावचळून जाऊ नका संताजीराव. तुम्हास अशा तऱ्हेने इथे आणण्याची योजना आमची होती. आमची गलती झाली, पण ते गरजेचे होते. संताजीराव, मुघली छावणीत घुसून खाशाशाही गुलालबारीत जाऊन औरंग गारद करण्याचा तुमचा मनसुबा होता, तर धनाजीरावांचा तुमच्या या आत्मघातकी निर्णयास विरोध होता. पण तुम्ही काहीही करून दादा महाराजांच्या मृत्यूचा सूड घेण्याचा निर्धार केला होता. तर आत्ताच अपुऱ्या तयारीनिशी छावणीवर हल्ला चढवणे हा आत्मघात ठरेल हे धनाजीरावांचं मत होतं. संताजीराव, आपण ऐकत नाही हे हेरून धनाजीरावांनी गपचूप एक स्वार आमच्याकडे धाडला. सर्व तपशीलवार ऐकून आम्ही आमच्या खासगीची निवडक फौज पाठवून आपणास पोत्यात भरून इथे आणले. संताजीराव, हा निर्णय सर्वस्वी आमचा होता. अहो पण राज, तुम्ही स्वतः निरोप धाडला असता तरी मी स्वतः हात बांधून तुमच्या मोर मुजऱ्यासाठी उभा राहिलो असतो. आमासने असं चोरा दरोडे खरावानी कशा पाय आणलंय? निरोप धाडून तुम्ही आला नसतात संताजीराव. खाशा औरंग समशेरी खाली चिरडायचा या निश्चयाने आपण पेटून उठला होतात. संताजीराव, आपल्या मनातील सोडाच्या अग्नीची धग ब्रह्मांडाला जाळेल इतकी प्रखर आहे. आमच्याही मनातली सोडाची अग्नी वणवा होऊ पाहतेय. पण या कठीण प्रसंगी आम्ही आमच्या उद्विग्न मनाला विवेकाचा लगाम लावलाय. नाहीतर आपल्याच मनीचा वणवा आपली राख रांगोळी करेल. थोरल्या छत्रपतींच्या संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांच्या तालमीखाली आपण लहानाचे मोठे झालात संताजीराव. आठवा अफजल खानाची मोहीम, आठवा तो शिवप्रताप, आठवा जोहरची मोहीम, शास्ता खानाची मोहीम. सावज हेरून शिकार करणे ही आबासाहेबांची शिकवण. त्यासाठी जरूर ती वाट पाहणे, मग घाल झडप आणि कर गडप ही आबासाहेबांची रणनीती. संताजीराव, आता तुम्ही आमच्यावर चिडला असाल, पण आता गरज आहे ती समजांनी एक दिल्यानं एक साथ वज्रमुठ बांधायची. संताजीराव, तुमच्या उरात भडकणारा सोडाग्नी शांत करण्याचा वक्त तुम्हास लवकरच मिळेल. हो राज, ह्योच योग्य वक्त आहे. संताजीराव, तुम्हास या मोहिमेचा आदेश कोणी दिला? ताराबाई साहेबांनी की येसुबाई माँसाहेबांनी? कारण आत्ता या क्षणी दौलतीला वारस नाही, राज्याला राजा नाही. तुम्हालाच काय, कोणालाही अधिकृत आदेश देणारी व्यक्तीच नाही. तारा, आपणास ठाऊक असेल आम्ही गडुतार झालो आणि रायगडवाडीच्या दिशेने दौडलो.
आमच्या दादा महाराजांना, स्वराज्याच्या छत्रपतींना दग्यानं बंदी बनवून ठेवणाऱ्या मुघलांच्या छावणीवर हल्ला चढवून छत्रपती सोडवून आणण्याचं धाडसी बेत उरी बाळगून बेभान होऊन शत्रूच्या सैन्यावर तुटून पडणाऱ्या आपल्याच फौजेतल्या एका वीर मरण पत्करणाऱ्या मावळ्याच्या घरी आम्ही गेलो होतो. त्याच्या आईचे सांत्वन करायला आम्ही गेलो होतो. रणांगणावर धारातीर्थ पडलेल्या मावळ्याची माऊली दुःखात होती. पण तारा आपला मुलगा रणांगणावर धारातीर्थी पडला याचे दुःख त्या माऊलीच नव्हते, तर शिवदौलतीचा छत्रपती सोडवून न आणता आपला पोरगा कसा पडला याची खंत त्या माऊलीच्या डोळ्यात दिसत होती. आपला पोरगा राजाला वाचवून रणांगणावर पडला असता तर पुढल्या 42 पिढ्यांचा उद्धार झाला असता अशी ती माऊली बोलली. त्या माऊलीचे ते बोल ऐकून आमचं काळीज पिळवटून गेलं तारा. स्वारीनं धीरानं घ्यावं. आपण शिवपुत्र आहात, भोसल्याही बारदाण्याचे जाणते वारस आहात हे विसरू नये. आम्ही हरगिज विसरलो नाही आहोत तारा. पण तारा, अशा समयी आम्ही काय करावं? आपला करता सवरता मुलगा रणांगणात धारातीर्थी पडला याचं दुःख त्या माऊलीस वाटू नये. पण छत्रपतींच्या सलामतीसाठी होणारी त्या माऊलीच्या हृदयाची तळमळ पाहून आम्ही आवाज झालो. आबासाहेबांची पुण्याई थोर म्हणून राजासाठी जीव वळवून टाकणारी रयत आम्हास लाभली. तारा, त्या माऊलीचा करता सवरता एकुलता एक लेख या शिवदौलतीसाठी खर्ची आला. तेव्हा त्या माया माऊलीच्या जगण्याची तरतूद म्हणून आपण सरकारातून सोय लावून देण्याचे करावे. आम्ही योग्य ती तरतूद करू. पण आम्हास तो अधिकार आहे ना राजे. स्वारींनी आमचे अधिकार स्पष्ट करावेत. असं आहे तर आम्ही सदरेवर जे बोललो ते राणी सरकारांच्या जिव्हारी लागलेलं दिसतंय. जिव्हारी लागणारच. आपणास जे बोलायचे होते ते खासगीत बोलायचे होते. सदरेवर बोलणे कोण गरजेचे? राणी साहेब, त्या औरंग्याचा सूड घेतल्याशिवाय आम्हा स्वस्थता लाभणार नाही. पण आबासाहेबांच्या शिकवणीनुसार सावध आणि सूत्रबद्ध आखणी करून मोहीम बांधावी. हे असे जीवावर उदार होऊन 3 लाखांच्या मुघली छावणीत घुसणे शहाणपणाचे नाही तारा. खंबीरपणे आबासाहेबांसाठी बरहुकूम मोहिमा मारणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या आपण कन्या आहात. आपणास आम्ही का हे सांगावे? संताजीरावांनी सुडाच्या अग्नीत जळू नये आणि भावनिकतेच्या जाळ्यातही अडकू नये. ते स्वराज्यासाठी घातक म्हणून आम्ही संताजीरावास रोखले. अलबत आपण योग्य तेच केले. आमचेच चुकले. आम्हास माफी द्यावी. आई जगदंबे, तुझ्या कृपेने शिवप्रभूंचे आणि शंभूराजांचे गुण आमच्या स्वारींमध्ये जसेच्या तसे उतरले. याचा आज आम्हास प्रत्यय आला आहे. आमच्या स्वारींची पाठराखीण हो आई. सिवा नहीं रहा, संभा तो अब क्या होगा मराठा स्वराज का?